ही पहिलीच महासभा होती, कौतुक सभा होती. आज ह्या सभेमध्ये विषयांतर सोडून विषय घेतला गेलेला आहे. ज्येष्ठ सदस्याच्या नावाखाली वेगळे विषय घ्यायला देणं आणि एका सदस्याला बोलायला देणं आणि बाकीच्या सदस्यांनी जी लक्षवेधी मांडलेली आहे, कोणी प्रश्न उत्तरे मांडलेले आहेत त्यांना न बोलून देणं आणि डायरेक्ट विषय पत्रिका वाचून नको मंजूर करणे, त्या हिशोबाने चालणार. आणि हे जे ठराव केलेले आहेत ह्या ठरावाला आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून विरोध असणार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा करून ह्याचा निषेध आम्ही नोंदवणार आहोत. पहिली महासभा असल्यामुळे मी हा विषय समजून घेत होतो, पण कोणी जरी डायसवर जरी असलो मी आणि जरी कोणी आवाज दाबायचा प्रयत्न सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दाद मागणार आहोत. प्रश्न मांडणं त्यांचा अधिकार आहे. अजेंड्यामध्ये आज माझे प्रश्न होते, त्याची उत्तरं प्रश्न उत्तरांचा तास घेणं अपेक्षित होतं, पण महापौरांनी असं रुलिंग दिलं की प्रश्न उत्तरं होणार नाही. आमच्या काही नगरसेवकांनी लक्षवेधी मांडल्या होत्या, तर आम्ही फक्त एवढंच सांगत होतो की लक्षवेधी काय आहेत, विषय काय आहेत तेवढं फक्त वाचून दाखवा. पण तेही सभागृहात वाचलं गेलं नाही आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये सचिवांनी अक्षरशः 5 मिनिटांमध्ये जो काही अजेंडा होता तो मंजूर करून त्यांनी पूर्ण तो अजेंडा संपवला. म्हणजे या लोकांची पद्धत आहे. मागच्या टर्ममध्ये पण हेच झालं होतं आणि आता परत आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी तीच दादागिरी सुरुवात केलेली आहे. जरी आम्ही महायुतीमध्ये असलो, सत्तेमध्ये असलो, तरी या लोकांची ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. नगरसेवकांचा जो अधिकार आहे प्रश्न उत्तर, आम्ही प्रश्न विचारणार आणि अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला आम्हाला उत्तर द्यावं लागेल. मला असं वाटतं की या लोकांकडे उत्तरं नाहीये, त्यांना उत्तरं द्यायची नव्हती, म्हणून आजची सभा गुंडाळण्यात आलेली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि पुढच्या महासभेपासून जर आम्हाला बोलून दिलं नाही, ठराविक लोकांना बोलून दिलं जातं, पण आम्हाला जर बोलून दिलं नाही, आमचे विषय आम्ही लोकांसाठी इकडे सभागृहात आहोत, लोकांच्या हिताचे विषय आम्ही इथे मांडत असतो, आम्हाला जर बोलून दिलं नाही तर आम्ही ही सभा चालून देणार नाही. त्यांच्या अतिशय मनातले आणि महत्वाचे प्रश्न विचारले होते की 2023 ते 2025 हे पूर्ण काळ हे प्रशासनाच्या ताब्यामध्ये होतं, तेव्हा राज्य सरकारकडनं किती निधी आला होता आणि त्याची पूर्ण माहिती मी आज मागवली होती आणि त्याची उत्तरं मला अपेक्षित होती. पण अधिकाऱ्यांनी मला उत्तर देखील असं दिलेलं आहे की माहिती आम्ही संकलित करतोय आणि ठाण्यासाठी राज्य सरकारकडून 2583.41 कोटी इतका मोठा निधी आला होता, पण त्यात काय विकास कामं केली गेली हा प्रश्न माझा होता आणि त्या प्रश्नांची उत्तरं या लोकांकडे नाहीयेत. म्हणूनच आजची सभा गुंडाळण्यात आली, त्याचा निषेध आहे आणि ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. आम्हाला बरंच काही म्हणायचं होतं, बरंच काही यांचं सगळं गोलमाल चालू आहे. आम्हाला बोललं लिहिलं जात नाहीये त्याच अनुषंगाने, कारण सचिवांनी काय बोलले एक वर्ड पण आम्हाला समजलं नाही. आता बोलले म्हणून आमचा सगळ्या प्रचारांना विरोध आहे. ऍज अ बीजेपी सगळ्यांना विरोध आहे, कारण अशी महासभा चालत नाहीये. आम्ही प्रश्न विचारणार आणि त्यांना उत्तर द्यायचं आहे. त्यांना उत्तर द्यायचं नव्हतं म्हणून ही गुंडाळण्यात आली, लवकर संपवण्यात आली. प्रत्येक आता सचिवांची मर्जी चालते की त्यांना काय बोलायचंय काय नाही बोलायचंय, असं चालवून देणार नाही. आमचा विरोध आहे ऍज अ पक्ष आणि पुढच्या वेळेला जर आम्हाला बोलायला दिलं नाही तर आमचा सभात्याग करायचा पण विचार आहे आणि आता बघायचं काय बघू आम्ही काय करायचंय ते.